नमस्कार, आज आपण आपल्या किचनमध्ये बनवत आहे पौष्टिक हिरव्या मुगाचे लाडू। रंग पण सुरेख आलेला आहे, सोबत चवीला अप्रतिम असे लाडू तयार झालेले आहेत। शाळा पण सुरू झालेल्या आहेत आणि मुलांना शाळेत डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी हे लाडू देता येतील। मी इथे पौष्टिक हिरव्यागार मुगाच्या लाडूची रेसिपी शेअर करत आहे। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्कीच करा। अख्ख्या हिरव्या मुगाचे लाडू तयार करण्यासाठी इथे मी 2 वाटी अख्खे हिरवे मूग घेतलेले आहेत। हे मूग स्वच्छ असे करून घेतलेले आहेत। आता हे मूग मी एका कढईमध्ये घालून मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर चांगले भाजून घेत आहे। हे मूग मी मध्यम आचेवर सोनेरी खमंग असे भाजून घेणार आहे। मूग भाजायला साधारण 5 ते 10 मिनिट लागतात। हे मूग कलर चेंज होईपर्यंत भाजायचे आहेत। मूग खमंग असे भाजल्यावरती मस्त असा सुगंध दरवळतो। हिरव्या मुगामध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतं, त्याच्यामुळे खाण्यासाठी मूग पौष्टिक असतात। अशा या मुगाचा दिवसातून 1 लाडू खाल्ला तरी आपल्या शरीरातली एनर्जी चांगली टिकून राहते। लहान मुलांसाठी ही डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी चांगली रेसिपी आहे। आता इथे बघा, मुगाचा कलर हलकासा चेंज झालेला आहे। मुगाचा कलर असा थोडा हलका ब्राऊन झाला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। जास्त वेळ मूग भाजत राहायचे नाही, नाहीतर लाडू चवीला करपट असे लागतील। आता गॅस बंद करून हे मूग पूर्णपणे गार होण्यासाठी बाजूला ठेवते। मूग पटकन असे गार होण्यासाठी मी एका ताटात काढून घेणार आहे आणि पंख्याखाली थोडा वेळ ठेवणार आहे, जेणेकरून पटकन मूग गार होतील। मूग गार झाले की मिक्सरमधून रवेदार असे वाटून घेणार आहे। इथे मी मिक्सरच्या भांड्यात 2 वेळा मुठभर मूग घालणार आहे। जास्त प्रमाणात मूग घेणार नाही, थोडे थोडे करूनच वाटून घेणार आहे। वाटताना जाडसर असे वाटायचे नाही, साधारण हलके रवेदार असे वाटून घ्यायचे, म्हणजे लाडू छान असे तयार होतात। हे पहा, मस्त रवेदार असे बारीक असे पीठ तयार झालेले आहे। एकदम बारीक आणि रवेदार असे तयार झालेले आहे। जास्त जाडसर असं ठेवलेलं पीठ नाही आपण इथे। राहिलेले मूग अशाच पद्धतीने बारीक रवेदार असं वाटून घ्यायचे आणि एका भांड्यात काढून घ्यायचे। सगळं पीठ तयार आहे। आता या पिठाचे आपण लाडू तयार करूया। आता त्याच कढईत साधारण 4 ते 5 चमचे तूप घालून घेते। तूप छानपैकी तापलं की याच्यामध्ये मी 10 ते 12 बदाम आणि 10 ते 12 काजू कापून हे छान असे तळून घेत आहे। असे हे ड्रायफ्रूट्स लाडूमध्ये घातल्यामुळे लाडू चवीला छान लागतात। आता हे ड्रायफ्रूट्स सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळायचे आहेत आणि मग डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट्स तळून घेतल्यानंतर त्याच तुपामध्ये आपल्याला हिरव्या मुगाचं पीठ छान असं खमंग 10 ते 15 मिनिटं भाजून घ्यायचे। हे पीठ मी मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटं भाजून घेत आहे। पीठ मस्तपैकी भाजले गेली की त्याचा सुगंध घरात दरवळायला लागतो। सुगंध असा यायला लागला की समजायचे पीठ मस्तपैकी भाजले गेले आहे। आता तूप आपल्याला एकदाच टाकायचे नाही, थोडे थोडे करूनच टाकायचे आहे। इथे मी भाजत असताना अजून थोडे 2 ते 3 चमचे तूप घालणार आहे। तूप भाजताना एकदम घालायचं नाही, थोडे थोडे आपल्याला हव्या तेवढ्या प्रमाणात घालून घ्यायचे। पीठ छानपैकी भाजून झालेले आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची। आता हे खमंग भाजलेलं पीठ एका पसरट भांड्यात आपण काढून घेऊया। आता पुन्हा त्याच कढईत 4 ते 5 चमचे तूप घालायचं आणि मेल्ट करून घ्यायचं। आणि ज्या वाटीने आपण मूग घेतलेले होते त्याच वाटीने 1 वाटी गूळ घ्यायचा आणि तो तुपामध्ये मस्तपैकी वितळून घेत आहे। गूळ मस्तपैकी वितळलेला आहे, पण गूळ जास्त वेळ वितळून घ्यायचं नाही। वितळलेला गूळ आपल्याला भाजलेल्या पिठामध्ये घालायचा आहे, पण त्याआधी आपण याच्यामध्ये घालणार आहे तळलेले ड्रायफ्रूट्स। मुगाच्या पिठात तुपात तळलेले ड्रायफ्रूट्स घालत आहे, वरून घालून घेणार आहे वितळलेला गूळ। आता हे पीठ वितळलेल्या गुळामध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे। सगळा वितळलेला गूळ पिठामध्ये काढून घेत आहे।
वितळलेला गूळ मस्तपैकी पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये मिक्स करताना आपल्याला चमच्यानेच मिक्स करायचं आहे। गूळ जास्त प्रमाणात गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो जर आपण हाताने पीठ एकत्रित केलं तर। इथे मी हे पीठ चमच्यानेच एकत्रित करून घेत आहे, एकजीव करून घेत आहे। आता या तयार झालेल्या पिठामध्ये मी घालत आहे वेलची पूड आणि या पिठाचे आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत। लाडू वळताना हाताला चटका सोसवेल एवढंच गरम पीठ असलं पाहिजे। हाताला चटका सोसवेल असं पीठ गरम असतानाच लाडू वळायला सुरुवात करायची आहे। याच्यामध्ये वेलची पूड मिक्स करून घेते आणि लाडू वळायला सुरुवात करते। एक एक करून सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत हाताने छान असे बांधून घ्यायचे आणि लाडू तयार करायचे। इथे आपण तूप वितळताना त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही, पाणी घातलं तर लाडू लवकर खराब होतात, म्हणून आपण तुपामध्येच गूळ वितळून घेतलेला आहे आणि लाडू तयार केलेले आहेत। जर लाडू वळले जात नसतील तर याच्यामध्ये अजून थोडं तूप घालायचं, म्हणजे लाडू चांगले वळले जातील। एक एक करून आपण लाडू तयार करून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ आणि कोरड्या अशा ताटामध्ये ठेवायचे आहेत। हा पहा आपला लाडू वळून तयार झालेला आहे। आता हा पण लाडू एका स्वच्छ आणि कोरड्या ताटात ठेवूया आणि सगळे लाडू वळून घेऊया। शेवटी पीठ थंड झाले की लाडू वळत नाहीत, मग अशा वेळेस पीठ पुन्हा थोडं गरम करून घ्यायचं किंवा थोडं तूप घालायचं, म्हणजे लाडू पटापट असे वळून होतील। असे हे अख्ख्या हिरव्या मुगाचे पौष्टिक, फायबर आणि प्रोटीनयुक्त लाडू महिनाभर हवाबंद डब्यात स्टोअर करू शकता आणि तुमच्या कुटुंबियांसह आनंद घेऊ शकता। तुमच्याबरोबर मी ही रेसिपी शेअर केलेली आहे। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। चटपटीत खा आणि हेल्दी रहा।